त्यामुळे काय कुठला हेतू आहे कुणाचा कुठलाचा काय हेतू आहे ते समजणं कठीण आहे. पण त्याच्यावर मी भाष्य करणं यावेळेला ते योग्य वाटत नाही. साहेब, राहुरीला देखील अशीच पोटनिवडणूक होत आहे. तिथे आज अर्ज भरले जात आहेत. आपल्याकडनं अक्षय कर्डिले जे आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून आहे, परंतु प्राजक्त तनपुरे हे अद्याप अर्ज भरायचा की नाही भरायचा त्या संभ्रमात आहेत. खरं सांगायचं तर माझं तर पूर्ण लक्ष जे आहे हे बारामतीच्या बाबतीमध्ये आहे. त्यामुळे आता नक्की तिकडे काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल मी काही सांगू शकणार नाही. राष्ट्रवादीमध्ये काही अंतर्गत कलह असल्याचं देखील चित्र गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतं. हे बरोबर आहे तुम्ही सांगता ते की काही मीडियातून आलेलं आहे, काही कोणाची पत्रंसुद्धा कोणाच्या हातात लागलेली आहेत, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामधून सुद्धा काही गोष्टी आलेल्या आहेत. मला असं वाटतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मीडियात चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. ज्या आहेत ते आम्ही घरात बसून ऑफिसमध्ये बसून सुनेत्रताई यांच्या नेतृत्वाखाली ह्या सगळ्या गोष्टीतून ज्या आहे त्या मार्ग काढायच्या ते शेवटी निर्णय त्या घेतील. परंतु बाकीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत किंवा भाष्य न करता त्या गोष्टी ज्या आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे मीडियामध्ये चर्चेचा विषय मी तरी करू शकत नाही. बारामतीमध्ये आज पटेल आणि तटकरेंच्या विरोधात काही बॅनरबाजी झालेली आहे, होर्डिंग लावण्यात आलेले आहे. मी सुद्धा जे आहे मला कोणीतरी पाठवलं असेल एखाद दुसरे ज्या त्यांचीसुद्धा आपण समजूत काढू. शेवटी पक्ष आपल्याला टिकवायचा आणि पक्ष मजबूतीनं पुढे न्यायचा आहे. आणि शेवटी आता सुनेत्रताईंना आपण कॅप्टन नेमके केलेलं आहे ना आपल्या टीमचं, तर ते बसून चर्चा करतील ना, ते ठरवतील काय करायचं काय नाही. आपण कोणावर काहीतरी बोल लावण्यात अर्थ नाही आहे. आणि मगही सांगितलं म्हणून ह्या चर्चा ज्या आहेत बाहेर म्हणजे जसं मीडियात होता का म्हणजे तसं बाहेरसुद्धा या चर्चा ज्या आहेत कार्यकर्त्यांनी होणार ना त्याची काळजी घेतली तर फार बरं होईल. पण आपण ज्येष्ठ नेते आहात, आपण पुढाकार घेऊन हा कलह थांबवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात? जरूर आमचे प्रयत्न आहेत. कोण सांगितलं तुम्हाला प्रयत्न नाही, पण हे सगळेच प्रयत्न नाही आम्ही तुमच्याशी कसे काय बोलू शकतो किंवा मीडियामध्ये ज्याची चर्चा आम्ही करू शकतो. निश्चितपणे प्रयत्न सुरू आहेत आणि निश्चितपणे चर्चा पण सुरू आहेत आमच्या आणि ते फार पॉझिटिव्ह चांगलं आहे. त्यात कॅप्टन खराब प्रकरणामध्ये सॉरी तो प्रश्न यात थोडंसं वेगळं असं आहे की ते बाकी शोषण वगैरे त्या गोष्टींवर, पण तो मंत्रालयातल्या सगळ्या पोस्टिंग किंवा अनेक